झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बातमी आश्चर्याचा सुखद धक्का देणारी। तुम्हाला सचिन तेंडुलकरचा फोन आला आणि त्यानं तुम्हाला भेटायला बोलवलं तर कल्पना करा तुमची काय अवस्था होईल। अहमदनगरच्या चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या प्रमोद कांबळेंना असाच फोन आला आणि त्यांना सचिननं भेटायलाही बोलवलं। काय झाली असेल त्याची अवस्था पाहूया हा रिपोर्ट। सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव। आपल्या क्रिकेटप्रेमी देशात सचिनला ओळखत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही। जगभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत। क्रिकेटचा हा बादशाह एवढा व्यस्त असतो की त्याला अनेक वेळा त्याच्या घरच्यांनाही वेळ देता येत नाही। मात्र तुमच्या आमच्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाला सचिनचा फोन आला तर होय, नगरच्या प्रमोद कांबळेंना चक्क सचिन तेंडुलकरचा फोन आला। समोरून सचिन तेंडुलकर बोलतोय असं म्हटल्यावर त्यांना काही वेळ कुणीतरी आपली गंमत करतोय अशीच शंका आली। प्रमोद कांबळे बोलतात का? मी म्हणलं हो, नमस्कार, मी सचिन तेंडुलकर बोलतोय। बापरे, मी एकदम काय सांगू, म्हणजे मला समजत नव्हतं काय ते, आणि मला विश्वासच नाही बसला। मला वाटलं कुणीतरी माझी मजाक करतं, पण नंतर मी बघितलं तर खरंच सचिनचाच फोन होता। आणि त्यांनी विचारलं की भेटू शकतो का आपण। सचिन फोन करून फक्त थांबला नाही तर त्यानं त्यांना घरी येण्याचं आमंत्रणही दिलं। मग काय, क्रिकेटच्या बादशहाचं आमंत्रण म्हटल्यावर कांबळे कुटुंबासह दुसऱ्याच दिवशी सचिनच्या वांद्र्यातल्या आलिशान बंगल्यावर पोहोचले। सचिननं कांबळेंच्या शिल्पकला आणि चित्रकलेची तोंडभरून स्तुती केली। क्रिकेटच्या देवाला भेटल्यामुळं कांबळेंच्या आनंदाला पारावर उरली नव्हती। जितकी मोठी ख्याती त्यांनी क्रिकेटमध्ये मिळवली आहे, इतकी महान व्यक्ती, तितकीच माणूस म्हणून देखील सचिन खूप ग्रेट आहे। इतकं छान बोलणं, त्याच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये कुठेही आपण जगत जेते आपण ऐकून आहोत, जगत जेते आहोत असं कुठलाही भाव, कुठलाही एक शब्द त्यांच्याकडनं नाही मिळाला। सचिन सोबत काढलेले फोटो, त्याच्यासोबत मारलेल्या गप्पा या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी घेऊन कांबळे नगरला परतले। झी 24 ताससाठी निखिल चौकर, अहमदनगर। झी 24 तास एक पाऊल पुढे।